तर मित्रांनो 30व्या एपिसोडची सुरुवात झाली आहे। तर आपली डायरेक्ट वर्धेला जाण्यापासून पटापट तयारी करून बस स्टॉपवर आलो। बस स्टॉपवर आपले भैया लोक बसलेच होते। बसचा टाइम माहित होता तर बस पटकन वेळेवर आली आणि आम्ही पण पटापट बसमध्ये बसून आता निघून गेलो आर्वीसाठी। पटकन आर्वीत पोहोचलो। छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये आम्ही आता उतरून गेलो। पण नेमकं आपल्याला वर्धेला जायचं तरी कशासाठी होतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा। आता आम्ही आलो आर्वी मधल्या जुन्या कोर्टाजवळ, कारण इथेच आमची आता बस येणार होती। आमची आत्या म्हणजेच के माझ्याजवळ आली। चल म्हणे बाबू आता बस आली आपली। तर मित्रांनो आज जायचं होतं आपल्याला सावंगी मेघे येथील दत्ता मेघेच्या दवाखान्यामध्ये। त्यानंतर बसमध्ये बसण्याच्या आधीच तिने मला 2-3 इन्स्ट्रक्शन सांगून दिल्या व आम्ही आता पटापट निघालो वर्धेला जाण्यासाठी। 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलो होतो वर्धा नामक शहरामध्ये। आणि याच वर्धा नामक शहरामध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला करावा लागला ट्रॅफिकचा सामना, कारण याच वर्धा नामक शहरामध्ये चालू होतं दुबई सारखे इन्फ्रास्ट्रक्चर वर काम। मग पोहोचलो आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटल कमी आणि एखाद्या बाईक मॅन्युफॅक्चरिंगची कंपनीच वाटत होती, कारण इथं भरमसाठ अशा बाईक उभ्या दिसत होत्या। मग सांगितल्याप्रमाणे लक्षात आलं की एका हॉस्पिटल सोबत एक मेडिकल कॉलेज सुद्धा आहे। मग याच हॉस्पिटल मध्ये आता आम्ही आलो होतो डेंटल विभागामध्ये, कारण आमच्या आत्याच्या दातांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता। पटकन आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि सटकन चेकअप साठी निघून गेलो। पटापट ट्रीटमेंट आवरून आता आम्ही आलो होतो खाली। पटापट गोळ्या पण घेऊन घेतल्या। एक छोटी क्यूटसी मुलगी तिच्या आप्पाजीला आवाज तर कसा देते बघा। सगळं काम आवरून आम्ही हॉस्पिटलचं आता पूर्ण काम करून घेतलं आणि त्याच बसनं आता चाललो आम्ही परत आमच्या गावाकडे। त्यासोबतच आता आपले डे बाय डे कंटिन्यू ब्लॉग येत राहील, कारण आता माझी तब्येत थोडी बरोबर झाली होती। माझी तब्येत तर प्रॉपर चांगली होती, पण माझ्या गळ्यामध्ये थोडं इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे व्हॉइस ओव्हर होत नव्हता। तर तुम्हाला पण असेच मिनी ब्लॉग बघायचे असेल तर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या।